हॅलो हॅलो चेक. धन्यवाद डॉक्टर गवली सर आणि धन्यवाद निखिलजी वाकले. तर आपण मॅचला इथे सुरुवात करतोय. पहिले षटक पाहू शकला ठिकाणी दिनेश चौगुले मात्र सुरुवात करतो आणि पहिलाच बॉल या ठिकाणी पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलंय. प्रत्येक बॅटरला आपण पाहिलं तर बंटीस्फोट कुक्सी बोर्ली संघाच्या खेळाडूंना मात्र एक पारितोषिक आलेलं आहे. एसपी ग्रुप सागरबाई तवले आणि मिस्टर सुनील शेट जमदार यांच्याकडून हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. चंद्रकांत पागे आणि सुजित कालेकर ही सध्या आपण जोडी पाहत आहोत. 4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल डॉट. तदनंतर फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाही. चेंडू सरळ चला वेगानं 1-2 टप्पा घेत बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन होते पाहू शकाल. अगदी भिंगरी शॉट अगदी टर्न केला आणि पहा योग्य उंची आणि ज्या गतीने चेंडू मात्र ट्रॅव्हल होणं गरजेचं होतं तो मात्र चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल झाला आणि चंद्रकांतच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. वेलकम समीर, पुन्हा मात्र कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. येस, थँक्यू सो मच योगी पाटील सर. स्वागत आहे पुन्हा द के क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि अजूनही मोठ्या संख्येने हे क्रीडा रसिक क्रिकेटचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत असताना चंद्रकांतच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. आणि याच चंद्रकांत विषयी कॅप्टननं सांगितलं होतं की तो आता टीम मध्ये आलाय आणि तो आल्याने ताकद संघाची वाढलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हो हो हो, ऑन साइडला पुल, बट देयर इज अ फिल्डर डाउन द बॉल आणि मेक्स अ नो मिस्टेक. पकडलाय चेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. चांगला चेल आणि चंद्रकांतला मात्र या ठिकाणी माघारी पाठवल्या. बडी सफलता, वाघाची शिकार दिनेश चौगुलेनं केली आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय पिक ब्लो. हो, चंद्रकांत पागी जर या सीझन मध्ये पाहिलं तर चांगल्या फॉर्मात होता, परंतु या ठिकाणी दिनेश चौगुले यांनी मात्र त्याच्या अगेन्स्ट एक जालं विणलं आणि त्या जाल्यामध्ये त्याला मात्र पूर्णपणे फसवलाय. आणि पहा अगदी डीप मध्ये जबरदस्त झेल आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी बंटीस्फोट कुक्सी बोरिवली संघाला. नक्कीच. आणि सध्या आपण बघतोय की द के क्राउन कंपनी ट्रॉफी सुरू आहे आणि जरूर परेश गोराटकर यांचे अगदी जवळचे मित्र या ठिकाणी प्रणय पाटील असतील ज्यांची मेहनत या स्पर्धेकरिता आपल्याला बघायला मिळाली. मुकेश जाधव असतील, विशाल राऊत, अतुल ठाकरे, त्या सर्वांची मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी. खरं तर परेश गोराटकर यस हिरनाथ पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत आणि त्याचबरोबर ललित सुद्धा त्यांच्यासोबतच. मुकेश जाधव आहे, देवेश भोईर आहे जे सातत्याने त्यांना चांगले सहकार्य करत असतात. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि ऑन स्क्रीनवर चला प्रिन्स मूवीज सध्या कव्हर करतायत आणि त्यांना दाखवलं जाते प्रणय पाटील, विशाल राऊत आणि अतुल ठाकरे काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. मुकेश जाधव त्यांना जॉईन झालेत. हिरनाथ पाटील वन ऑफ द डेंजरस कस्टमर. न्यू बॅटर गिरीश पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन पोझिशनला. 4-1 सध्या पाहतोय परिस्थिती या ठिकाणी कुक्सी बोरिवली संघाची. चांगला मात्र ड्राईव्ह पाहतोय, अगदी कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मात्र त्या ठिकाणी चुकी घडली गेली आणि त्याच्यामुळे पाहतो की 2 धाबा पूर्ण करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक आलं. ऐवा झेल तुम्ही जर रॅलिंगच्या पाठीमागे जर पकडला तर सागरबाई तवले आणि सुनील शेठ जमदारे हे कुक्से बोरिवली गावची प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून एसपी ग्रुपच्या वतीनं तुम्हाला 500ची कडक नोट दिली जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरीनं मात्र इथे एक हात उघडला गिरीश पाटीलनं. चांगला अगदी कॉन्फिडन्स वाढवणारा स्ट्रोक पाहिला आपण. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. बॅटची एज चेंडू चालला अगदी गलीमध्ये. थर्डमॅनचा चत्रशेख चेंडूवरती झेपा होते तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र आपण पाहिली. संत आणि साबत सुरुवात इथे म्हणू शकतो आपण या ठिकाणी समीर बंटीस्फोट कुक्सी बोरिवली संघाची. डेफिनेटली. आणि ज्या वेळेला मध्यरात्रीमध्ये आपण येतोय थोडंसं वातावरणामध्ये बदल होतोय, दमटपणा जाणवतो योगी सर आणि थोडासा गारवा जाणवतोय. आणि अगदी आपण विचार केला तर डोंगराच्या कुशीमध्ये हे गाव आहे आणि क्रीडांगण वसलेले आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे की थंडी थोडीशी जाणवेल आणि त्याचा परिणाम कधी कधी फलंदाजीवर देखील होत असतो. सरफेसवर देखील थोडंसं ड्यू फॅक्टर. फुल टॉस. परंतु या ठिकाणी अगोदरच ठरवलं होतं की सुजितनं रिव्हर्सच खेळायचं आहे. प्री मॅडेटिव्ह स्ट्रोक होता आणि त्याच्याचमुळे त्याला सक्सेस मिळाली नाहीये. हा बॉल येतो डॉट.
क्विकर वन आणि या बॅटची आय थिंक कडा होती परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि पाहू शकाल विकेट किपर योगेश पाटील त्या भूमिकेमध्ये आहेत कुठल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी चुकी करत नाही. जबरदस्त मात्र पॉवर प्ले मध्ये खेळ पाहिला आपण या ठिकाणी आई देवी वडूनगर संघाच्या वतीने खास करून दिनेश चौगुळीचं कौतुक करावं लागेल कारण त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्याच्यानंतर जबरदस्त पलटवार आणि या फलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. जरूर जरूर पहिल्या षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने राहिला आपण असं म्हणू शकतो. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. यानंतर जी लढत होणार आहे ब्रह्मवती मातास प्रसन्न खारडी वर्सेस जय हनुमान लाखिवली. या दोन संघांदरम्यान या पुढील लढत तुम्हाला बघायला मिळेल. टीम वडूनगर संघ तुमचा 12 मॅन नाही का कॉम्बॉक्स मध्ये तर नाहीये आणि त्यासाठी तुम्हाला 2 धाब्याने इथे पॅनलाइज केलेला आहे कारण पहा कुठल्याही संघाची या स्पर्धेमध्ये हाईगाई केली जाणार नाहीये. पहिला षटक कंप्लीट झाला आणि तुमचा मात्र 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये त्यामुळे 2 धाब्याची पॅनल्टी तुम्हाला मात्र ती दिली जाईल आणि ते लगेच आपण ऍड करूया 7+2 एकूण 9 धाबा फलक्यावरती आपण पाहतोय. बंटी स्पोर्ट कुक्सी बोरुली संघाच्या खात्यामध्ये या धाबा. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज यश पाटील मानिपाडा इनकडनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात त्याने केली आणि व्हाईट बॉलनं सुरुवात केली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना तुम्ही बघताय सध्याच्या घडीला 10 वर 2 रनची पेनल्टी मिळाली आहे कारण 12 मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला चेंडू पडण्या अगोदरपासून असणं गरजेचं अनिवार्य आहे परंतु तेथे नव्हता. हो 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 इथे अपील. यस इज गॉन. बॅटची कड होती. विकेट किपर योगेश पाटीलनं कोणतीही चुकी केलेली नाहीये. खेळाडू होणार बाद. लागेल दुसरा धक्का. गिरीश पाटील बॅक टू डग आउट. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग सध्या तुम्ही ऐकता DJ परेश काबूकर यांच्या माध्यमातून परंतु इथे गिरीश पाटील निराश पावलानं मात्र माघारी परतला. अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा पाहिली आणि योगेश पाटीलला कमालीचा झेल त्याच्या पाठीमागे पकडलाय. दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम बंटी स्पोर्ट कुक्से बोरुली संघाला थोडासा नाजूक स्थितीमध्ये संघ सध्या आपण पाहतो या बंटी स्पोर्ट कुक्से बोरुली कारण सुरुवातीला चंद्रकांत पागी स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर असं वाटलं की गिरीश पाटील सुजितला चांगली साथ देईल. तोही मात्र सुजित कालेकरची साथ सोडून माघारी गेला आणि मात्र नवीन फलंदाज जयदाश भुईर इज बॅक उर्फ तात्या. चला यानंतर आई गावदेवी वाशिरे आणि कशिली या 2 संघादरम्यान पुढील सामना असेल. दोघांनी रेडी राहा. ओहो जयदास भुईर भरपूर गॅप नंतर मात्र पुन्हा या सत्रामध्ये क्रिकेटच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतोय परंतु पहिल्याच चेंडूवरती यश त्याला मात्र पूर्णपणे बीट केलाय. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतोय समीर टीम वडूनगरची. अगदी डेफिनेटली उल्लेख आपण बरोबर केला कारण इथे आता कमबॅक तर झालंय तात्याचं बट तो खेळ ते तात्याच्या वतीनं तुम्हाला तसा बघायला मिळेल का. ओ हो थोडासा खाली राहणारा बॉल ज्याप्रमाणे एक्सेप्ट केलं होतं एक्सपेक्ट केलं होतं त्याहून थोडासा खाली राहणारा चेंडू आणि विकेट किपर जजमेंट त्याची चांगली पाहायला मिळाली. योगेश आज नजर बसले. बॅटिंग करत असताना देखील चांगला खेळला आणि विकेट किपरला आपण नेहमीच टॉप ऑर्डर मध्ये खेळताना योगेश सर बघत आलोय. हो निश्चितपणे हो इथे पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि एक संधी आपण पाहतोय टीम बंटी स्पोर्ट कुक्से बोरुली संघाला. जरा सामना तुम्ही जिंकलात किंवा गमावलात परंतु जर इथे तुम्ही जर पहिल्या डावामध्ये 50 धावा जर इथे जोडल्या तर SP ग्रुप सागरबाई तवले आणि सुनील शेठ जमदार यांच्याकडून तुमच्या संघाला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे. चला मॅच हारो की जिंको
50 धावांचा आकडा जर तुम्ही पार केला तर डेफिनेटली तुम्हाला 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु सध्या 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यश पाटीलचा बॉल ऑन साइडला पीक केलाय, पिकअप शॉट पीक केलाय आणि स्क्वेअर लेगला टीक केलाय. बॉल आउट ऑफ दी पार्क, हे तर सिक्स आहे. मी तो बादशाह आणि चेंडू सरळ लँडिंग झालाय. योगेश पाटील अर्थात वलगावचे जे उद्योजक त्यांच्या अगदी फ्लेक्स वरून मात्र पाहू शकला. योगेश भुईर यांच्या फ्लेक्स वरून चेंडू मात्र फ्लाय झालाय. पहिला सिक्सर येत असताना सुजित कालेकरच्या बॅट मधून. क्या बात आहे. सुजित कालेकरनं आता ऐकलंय आणि लगेचच षटकार त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला. यशवर आक्रमण पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह करण्यात आले. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल एक्सा कव्हरला डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसराही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक बंटी स्पोर्ट कुकसे बोरीवली या संघाचा तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या 3 ने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती आता 20 धावा 20 रन्स. क्योंकि सर आपण कुकसे मधून बिलॉंग करतात आणि बोरिवली चा आपण जर विचार केला तर नेहमीच निलेश देसलेला ॲज अ ओपनर आपण बऱ्याच वर्ष खेळताना पाहिला. परंतु आता हळूहळू यंगस्टर या टीम मध्ये येतात आणि तदनंतर कुठेतरी आता बदल बॅटिंग क्रमवारीमध्ये बघायला मिळतोय. हो, मागील 2 वर्षांचा आपण विचार केला तर मात्र या संघाने चांगला इम्प्रूव्ह केलाय टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर. कारण आपण पाहतो की संघामध्ये सुजित कालेकरचं येणं, गिरीश पाटीलचं अष्टपैलू कामगिरी करणं आणि त्यांना मात्र साथ देत असताना प्रतीक जमदारे असेल, या यंगस्टार घडले. आणि जेव्हा मात्र या यंगस्टारनं या संघामध्ये पदार्पण केलं त्यावेळी मात्र एक वेगळीच टीम आपल्याला बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवलीची पाहायला मिळाली. आणि या सीझनमध्ये फिटीसीमध्ये या चांगला खेळ राहिलाय. क्या बात है. चना जोर गरम, ये काफी मूड में चाचा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा आपण पाहत आहोत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 षटकांचा केले नाही बाकी. आणि जर सुजित कालेकरने मात्र एक्झॅक्टली त्याच्या नावारूपाने जर खेळ साकारला तर आय थिंक 40च्या पुढे मात्र आकडा जाऊ शकतो. आणि आज प्रॉपर खेळाडू संघामध्ये नाही, त्याचं कारण भरपूर वेळेनंतर अगदी फार्म हाऊसवरती सर्व ही मॅनेजमेंट कमिटी आपण पाहिली आणि त्याचा मात्र कुठेतरी असर पडला असावा. त्यामुळे जयदास भोईरची वर्णी लागली आज 4थ्या क्रमांकावरती. परंतु आज त्याला हवा तसा खेळ तर करता आलेला नाहीये. सुजितनं जबाबदारी घेतली आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला आणि आता गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्मवर आलाय भूमिक. आय थिंक आज करंट टीम मध्ये नाहीये, दॅट्स वाय भूमिकवर ही रिस्पॉन्सिबिलिटी आता जबाबदारी सोपवण्यात आल्या वडूनवगर टीम कडनं. तोही लेफ्ट आर्मर आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. यावेळेला स्वीट शीट लगावण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. आणि अगदी दिनेश चौगुले यांनी बाईटमध्ये सांगितलं होतं की सध्या वडूनवगर संघ रिबिल्डिंग मध्ये आहे, म्हणजे पुन्हा तयार करण्याच्या वळणावरती आणि चांगले यंगस्टर दिसत आहेत टीम मध्ये. हो, आणि दिनेश चौगुले स्वतः लीड करतोय संघाला. हो, ऑन साईडला पाहू शकला की पूल करायचा तो, परंतु चेंडू अगदी जमिनीला रिंगाळत चालला मिड विकेटला. दोहरीचा प्रयत्न होतोय. जयदासची विकेट धोक्यात आणि एक धाव आय थिंक एक धाव त्याच्या बॅटमधून पाहिली, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. लागला 3रा धक्का टीम बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाला. या धून आता टेनिस क्रिकेटरना वेड लावलाय. चला, कॅप्टन प्रत्येक जमदारी येतोय आणि प्रत्येक 6 हॅट्रिकसाठी 4 हॅट्रिकसाठी SP ग्रुप, सागरबाई तवले आणि सुनील शेट जमदार यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल इथे उडवला हवेत. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती पोहोचला आणि त्याच्याकडून मात्र आय थिंक या ठिकाणी झेल ड्रॉप. प्रत्येकला पहिल्या चेंडूवरती जीवनदान आणि समीर कदाचित जीवनदान. आय थिंक सुजित कालेकर ऑन स्ट्राईकला होता. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. हो, दूरवरून फटका मात्र या ठिकाणी पाहू शकाल. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र लॉंग ऑफची सीमारेषा एक्झॅक्टली क्लिअर करेल, परंतु स्वतःला
स्टेज केलं आणि जम्प घेतल्यानंतर मात्र चेंडूला सेव्ह केलाय. जबरदस्त फिल्डिंगचा नजराना पेश केलाय. डेफिनेटली त्या ठिकाणी फिल्डिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस गेम. आपण नेहमीच बघत आलेलो आहोत आणि अगदी फार दुरून एक्झिक्यूट करण्यात आलं होतं. सागरबाई तवदे यांनी सुनील जमदार यांच्याकडनं SP ग्रुप यांच्याकडनं काही कॅश प्राईज त्यांचे स्वागत. याच दरम्यानचा बॉल फुल लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि बॉल सरळ निघून जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 22. यानंतर मॅच चला कशेळीच्या विपक्षात वाशेरे या दोन टीम मध्ये मॅच तुम्हाला बघायला मिळेल. ओहो यावेळेला लॉफ केला. परफेक्ट टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर प्रशांत आहे आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. विराज गोराटकर भावांची साथ हाय त्याला खरोखर. भावांची साथ हाय त्याला खरोखर. भावांची साथ हाय त्याला खरोखर. हे आराध्य प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. वाव ब्युटिफुल शॉट. अगदी लॉंग मध्ये प्रशांत जरूर होता परंतु गोलंदाज भूमिकला मात्र या ठिकाणी प्रतीकनं शांत केला आणि त्याच्यानंतर कटरचा वापर. जबरदस्त चेंडू आपण पाहिला. अगदी चाणाक्ष प्रमाणे या ठिकाणी चेंडूच्या हाताली भूमिकने मात्र ते शेवटच्या बॉलवरती पाहू शकाल आणि अखेर शेवटचा बॉल मात्र पाहू शकाल ते निर्धावन समाप्ती केली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 28 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अजूनही 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये किमान 12 ते 15 धाबा जर जोडण्याचा जर मानस इथे जर निर्माण झाला तर मात्र एक चांगली धावसंख्या आपण स्कोर कार्डवरती पाहू शकाल. चला टीम कशेळीच्या विरुद्ध वाशेरे यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचंय. धावसंख्या आपण बघतोय की धावफलकावरती 28 धावा 28 रन्स. 3 खेळाडू आतापर्यंत गमावलेले आहेत आणि पहिल्या डावाचा आपण जर विचार केला तर बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली आता या उर्वरित 6 बॉलमध्ये आणखी 10 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. आणि पाहू शकाल या ठिकाणी प्रॉपर ते वाहुलीकर आहेत परंतु निशांत जाधव यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सुनील शेठ जमदारे सध्या आपण पाहतो या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जरूर ते विराजमान आहेत. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. SP ग्रुपचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शेवटचे 6 बॉल गोलंदाज प्रथम आलाय लाखिवली एंड कडून. ओहो ऑनसाइड टर्न केला. चेंडू चाललाय पुन्हा जमिनीच्या मार्गाने. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग परंतु इथे 2 धाबा मात्र फलंदाजाने मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. टाळ्या वाजल्या जात आहेत कारण चांगला क्रिकेटची सराहना होणं गरजेचं आहे आणि तो चांगला क्रिकेट सध्या तरी आपण पाहतोय आई देवी वडूडगर संघाच्या वतीनं. चला या षटकामध्ये जर दोघांनी मिळून 15 धाबा जोडल्या तर दोघांसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सुनीलजी जमदार आणि सागरजी तवळे यांच्याकडून. हो पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी थोडीशी वाट पाहिली आणि त्याच्यानंतर पाहू शकला ऑनसाइडला पुन्हा टर्न केला आणि आता लॉंग ऑनचा फिल्डर मिड ऑनवरती येत असताना पुन्हा दुहेरी धाव मात्र कंप्लीट केली गेली. म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती जर इथून 2-2 जरी धाबा जोडल्या गेल्या तर मात्र षटकामध्ये 10+ धाबा येतील आणि जर इथे 40चा आकडा जर क्रॉस झाला तर मात्र मॅच चांगल्या प्रमाणात रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतो आणि तो प्रयत्न सध्या आपण पाहतोय सुजित कालेकर आणि प्रत्येक जमदारी करत असताना. हो डेफिनेटली आपण चर्चा तीच करतोय की 10हून अधिक धावा येथे जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि सध्या 2 बॉलमध्ये 4 रन्स तर येथे पूर्ण झालेले आहेत. 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सुजित कालेकर स्ट्रायकिंग एंडला चांगला खेळला. 15 वर बॅटिंग करतोय. रिव्हर्सचा फटका. स्वीट इट अँड स्वीट इट. बॉल सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कालेकरच्या बॅटमधून हल्ला. सिक्सर. दिवसानिमित्त आज योग्य वेळेवरती रिव्हर्सचा पवित्रा उचल आणि काय फटका काय जबरदस्त मिडलिंग
अगदी आमच्या मान्यवरांसाठी अगदी मानवंदना देणारा स्ट्रोक पाहिला आपण. आणि शेतकऱ्यांना पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. कारण फलक्यावरती 38 धावा लागल्या गेल्या, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. आणि चर्चा सुरू होती की जर या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा आल्या तर मात्र फलक्यावरती एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि तिकडे मात्र वाटचाल करतात फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर जरूर आहे प्रशांत. आय थिंक जबरदस्त फिल्डिंगचा नजराना पेश केला आपल्या संघासाठी. किमान 2 धाबा तिकडे वाचवल्या गेल्या आणि इकडे 2 धाबा फलंदाजाने कंप्लीट केल्या. म्हणजे पहिल्या 4 बॉलचा जर विचार समीर आपण केला तर इथे 12 धाबा आलेल्या आहेत. ग्रेट 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 बॅटिंग परफॉर्मन्स. लास्ट ओव्हर मध्ये काय बॅटिंग करतायत. विशेष म्हणजे सुजित कालेकरनं पूर्णपणे जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या संघाची त्याच्या खांद्यांवर घेतली आणि ते जबाबदारीचं ओझं तो योग्य त्या रीतीने पेळत असताना 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती झालेत आणि या वेळेला 40 रन्स एक मोठी टोटल आहे. मागचा सामना तुम्ही बघितला असेल. पुन्हा लोवर फुल टॉस ऑन साइडला स्लॉग हिट बॉल बॉडी लाईनच्या बाहेर सुजितच्या बॅट मधून सुरेख फटका चौकार. असं ब्रँडेड मार्केटला प्रशांत गोरडकर, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोरडकर, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत जरूर ब्रँडेड नाव आहे प्रशांत शेठ गोराडकर यांचं. आणि कुक्सी बोर्लीच्या क्रिकेटचा विचार केला सध्या हा खेळाडू ट्रेंडिंगला आहे. सुजित कालेकर काय फलंदाजी करतोय. 11 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले. 27 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि सांघिक आपण जर धावसंख्या पाहिली तर 44. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या पहिल्या डाबातील. ओ स्लोअर वन होता आणि त्यामुळे पाहतो की प्रॉपर कडे चेन्नई स्वतः गोलंदाज चालला. सॉफ्ट डिस्मिसल कॉट अँड बॉल. शेवटच्या बॉलवरती सुजितची विकेट्स प्रथमनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि विजयासाठी 45चा लक्ष्य समोर असेल. आई देवी वडू नवगड संघासमोर आणि त्या धावांचा पाठलाग कशा रीती केला जाईल तत्पुरती पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला कशिली संघ असेल, दुसऱ्या बाजूला टीम आई गावदेवी वाशेरे. आणि इथे मात्र पाहू शकाल दोघांना आपण प्रत्येकी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत. कारण 15 धावा इथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जोडल्या. प्रत्येकासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सुजितसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत आणि तिकडे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक. चेक. येस थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळ आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट वाशेर या 2 संघांदरम्यानची लढत आहे. मुकेश जाधव यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. रोकडा रास्ता टॉस बॉक्स मी पाहत आहेत मांगीलाल पालीवाल साहेबांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेला आहे. नक्कीच रोकडा रास्ता टॉस बॉक्समध्ये मान्यवरांचं स्वागत आणि दोन्ही कॅप्टनचं स्वागत आहे. डेझी केक स्टुडिओचे प्रोप्रायटर प्रणय पाटील माझ्यासोबत आहेत आणि मुकेश जाधव अगदी जवळचे सहकारी आहेत परेश गोराटकर यांचे आणि त्यांच्या शुभास्या टॉस होतोय. चला प्रत्येकी 4 ओव्हरचा सामना आहे. जय हनुमान टेंभिवली आणि द केक क्राउन अँड कंपनी दोन्हीपैकी एक कॉल करा. ओके. द केक क्राउन कंपनी असा कॉल होता आणि तेच आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकला कशेळी संघानं. फर्स्ट ऑफ ऑल मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटतंय ठाण्यामध्ये जास्त खेळता, भिवंडीतून बिलॉंग करता माहितीच आहे, बट आज टेंभिवलीमध्ये आलात, कसं फिलिंग आहे? नक्कीच चांगली फिलिंग आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. काय निर्णय घेणार आहेस? 4 ओव्हरची मॅच आहे. फील्ड फर्स्ट. काय सांगशील या मागचं कारण? रन चेस होत नाही आहेत, मिडनाईटमध्ये आपण आहोत तरी फिल्डिंग करतोय हा धाडस. येस ॲक्च्युली आम्हाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचं आहे समोरच्या संघाला आणि सामना चांगला घ्यायचा. ओव्हरऑल ह्या सीझनमध्ये कशेळीकरांचा खेळ कसा राहिला आहे? नक्कीच चांगला परफॉर्म करतोय कशाळी संघ आणि आतासुद्धा तीच अपेक्षा आहे की चांगला परफॉर्म करेल. साजन मोहीर नेहमीच टेंभिवली संघाच्या सोबत असतात, कशेळी संघाच्या सोबत असतात, आजही इथे आलेले आहेत. त्यांच्याविषयी काय सांगशील? कसं मार्गदर्शन असतं त्यांचं? नक्कीच ते प्रत्येक वेळेला सपोर्ट करत असतात, जसा की जीवलग जेव्हाचा. नक्कीच आज ते इन ॲक्शन असतील. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. बॅटिंग करायची आहे. वाशिरे संघ PTC मधून बिलॉंग करतो. आज कुकसे बोरिवली संघ येथे दाखल झाला आहे. कुठेतरी एक वेगळं पण जाणवतं PTCचं क्रिकेट आणि या विभागातील क्रिकेट. खूप बदल आहे. तर एक्झॅक्ट काय सांगशील? काय बदल वाटतं तुला? काय नाही, भरपूर बदल आहे. मग आता इथे बॅटिंग आले, काय टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न. ओके, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि नाणेफेकी जिंकून स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम
आई गावदेवी वाशेरे संघाला. नाव बॅक टू कॉम्बॉक्स आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील मराठीचा बुलंद आवाज डॉक्टर मोरेश्वर गवळी सर तुमच्यासोबत जोडले जातील आणि सोबतच निखिलजी वाकले. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 आणि दुसऱ्या फेरीतली ही दुसरी लढत. एका बाजूला आई देवी वडूनवघर आणि त्या विपक्षामध्ये बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली. 45 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. आई देवी वडूनवघर संघाला प्रथम गोलंदाजी करत असताना खरं तर बोरिवलीकरांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु पहिलं षटक जर वगळलं दिनेश चौगुलेचं आणि तिसरं षटक भूमिकचं, उर्वरित दोन्ही गोलंदाज थोडेसे महागडे ठरले, ज्यामध्ये यश पाटीलनं 11 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकात आणि प्रथम जो शेवटच्या षटकात 16 धावा त्यानं खर्च केल्या. 45च्या रिक्वायरमेंट्स आहेत. या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये एक फायटिंग टोटल आहे गवळी सर. नाही डेफिनेटली, कारण मागची मॅच आपण बघितली 46 धावांचं लक्ष खरं तर दुरांदुर्की संघाने ठेवलं होतं आणि कुठेतरी पालवली संघ हा पराभूत झाला, अयशस्वी ठरला या धावसंख्येचा पाठलाग करताना. परंतु ती मॅच वेगळी होती आणि ही मॅच वेगळी आहे. कदाचित संघर्ष बघायला मिळू शकतो. डेफिनेटली वडूनवघरचं क्रिकेट हे भिवंडीच्या मेन गोअर ग्रामीण कमिटीमधलं क्रिकेट आहे आणि जर तुम्ही बोरिवलीकर म्हणसारातील हा संघ आहे PTC येस, त्यामुळे इथून वेगळ्या दोन विभागांचा रणसंघर्ष क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. चंद्रकांत आलेत. पहिलं षटक ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता, स्टिअर केलाय, बॉल चाललाय ऑन ड्राईव्ह हा मिड विकेट मधून. एकच धाव जी इथे धावफलकावर प्राप्त होईल. धावफलकाचा होतो इथे श्री गणेशा. येस, फुलटॉस चेंडू होताना हलक्याचं ड्राईव्ह केलं होतं, मात्र फक्त आपण जवळपास डीपला क्षेत्ररक्षक होता, फक्त एकच धाव मिळाली. समोर जी शेकोटी पेटवलेली आहे कृपया आपण विझवायची आहे. कृपया एक विनंती असणार आहे, कारण शेकोटीचा धूर मैदानात आल्यानंतर थोडासा डिस्टर्बन्स होईल. प्लीज. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय मागच्या झोन मध्ये. बॅक एंड ऑफ द विकेट, जिथून एक सिंगल पुन्हा प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. पाठलाग खरं तर सुरू आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आहे. गवळीसर यानंतर कशेळी आणि त्याच्या विपक्षामध्ये वाशेरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. निश्चितच पुन्हा भिवंडी आणि पडघा परिसर या दोन रणधुरंदर संघांदरम्यान. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकानं जी चूक केली ती चूक परावर्तित होईल. एक्स्ट्रा 4 धावांमध्ये धावा मिळतील 4. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. चौकार. दादा प्रशांत गोराडकर. ऍक्शन रिप्ले मध्ये गवळी सर आपण पाहतो की हताश झाला अक्षरशः यष्टीरक्षक. प्रयत्न त्यानं जरूर केले, परंतु इतका क्विकली चेंडू निघून गेला की यष्टीरक्षकाला देखील कदाचित तो समजला नसावा. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागते. पंच निर्देशित करतायत. नोटिफिकेशन आलं. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे एक्झिक्यूट केला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7. प्रथम फलंदाजी करत असताना बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघानं उभ्या केल्यात 45 धावसंख्येचं टार्गेट. आणि आई देवी वडूनवघर संघ प्रशांत पाटील आणि यश पाटीलची ही जोडी आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. फटका चांगला एनफिल्डच्या डोक्यावरून इथे झडप टाकली अनपेक्षित रीतीनं, अचंबित करणारा. इट्स अ अनबिलिव्हेबल कॅच. बॅट्समॅन आउट. चंद्रकांतला मिळते पहिली सफलता. फलंदाज बाद. कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवानी. राहतो नेहमी तो बादशाहवानी. राहतो नेहमी तो बादशाहवानी. एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी.
एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. खरं तर अशक्य बाय वाटणारा झेल. एक क्षण तर असं वाटलं होतं की चेंडू हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल, मात्र कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आणि महत्त्वपूर्ण झेल, आणि तो झेलही कुणाचा आहे? लिटल मास्टर प्रशांत. बिग विकेट. यस, मिस्टर प्रशांत पाटील जे बाद झालेत, अत्यंत महत्वाचा खेळाडू रणधुरंदर. इथून मात्र वडूनवगर संघाला पहिला धक्का बसतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 45 धावांचा पाठलाग खरं तर सुरू आहे. अजूनही 20 चेंडू इथून शिल्लक आणि विजयाकरता 38 या धावसंख्येची गरज आहे. शिरूर तो कोई भी कर लेता है, पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. शेवटपर्यंत जो लढेल तोच खरा योद्धा. इथे इनफिल्डच्या डोक्यावरून टायमिंग आणि टेम्परामेंट, प्रॉपर कनेक्शन, बॉल चालाय ओव्हर दी रोप, सीमारेषे पलीकडे आलाय दमदार चौकार. नाहीये तिथून सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या चेंडूवर टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा धाडस या फलंदाजामध्ये, एवढंच सांगेन. कारण या आधीच्या मॅच मध्ये देखील इथे पहा, बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू चालला बॅकवर्ड लेग स्लिपला, जिथून पहिली सिंगल अत्यंत वेगानं कनेक्ट केली गेली आणि अगदी याच एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते 12. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. आईदेवी वडूनवगर 45 धावसंख्येचा पाठलाग इथून करते. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता बरोबर ते 30 या धावसंख्येची गरज आहे. नेट टू नेट फाईट. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक फार महत्त्वाचं ठरेल. मात्र खेळपट्टीवर योगेश याने मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती. योगेश आणि यशला फारसं यश आलेलं नव्हतं. मात्र ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. संघाला एक चांगली सुरुवात करून देईल का, हे फार महत्त्वाचं आहे. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक सुजित काळेकर याने बॅटिंग खूप छान केली होती. 27 धावांची खेळी केली होती. मात्र गोलंदाजीमध्ये काय करते बघायचं आहे. आपण पाहतात द के क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026. सध्याचे मुख्य आयोजक प्रशांतजी गोराटकर, परेशजी गोराटकर त्याचबरोबर जय हनुमान टेंबवली यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज पहिला दिवस आणि आज संपूर्ण मॅचेस जर आपण बघितल्या तर संघर्षपूर्ण मॅचेस बघायला मिळाल्या. सुजित काळेकर महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येतोय, कारण पहिल्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 33 धावा. योगेश खेळण्यासाठी सज्ज होईल. योगेशकडनं खूप अपेक्षा असणार आहेत आईदेवी वडूनगर संघाच्या. स्विचिट आधी कव्हरच्या दिशेने चेंडू जाते. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोघांमध्ये ताळमेळ. आईदेवी वडूनगर संघाचं एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना ते खूप चांगलं आहे. दोन धावा मिळत आहेत. धावसंख्या होती 14. आता मात्र जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रिक्वायर्ड. येस, 31 या धावसंख्येची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. यश पाटील आणि योगेश पाटीलची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये. स्वीप, फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा काय शर, आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन स्वीप केलं होतं, परंतु शॉर्ट फाईनलीला क्षेत्ररक्षक होता. फक्त एकच धाव मिळेल.
2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली, त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन इतकं वाढलेलं आहे, इम्प्रोव्हाइज फटके जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत. सुजित मार्ग असतील फार एंडकडनं, हा चेंडू मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं, आणि याच बरोबर दुसरा मोहरा टिपला जातोय. यश पाटील याची खेळी संपुष्टात. सामने ठेवलं छान, क्रिकेटच्या सामने ठेवलं छान, क्रिकेटच्या सामने ठेवलं छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घेऊन फिरतो. पुन्हा एकदा अपयशी ठरतोय यश, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा लवकर बाद झाला होता, यावेळेस सुद्धा यश लवकर बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे, 2 बाद 15. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू आणि 31 धावा. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय रोहित म्हात्रे, मजबूत शरीरयष्टी. सुजित 8 बॉल अंतरानं, यावर मात्र अगदी पायामा टाकल्या चेंडू खेळाची सरळ जातो तो डीप मिडॉनला. थोडंसं फंबल होतंय, खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावा रोहितला मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 17. 2 बाद 17. संघर्षपूर्ण मॅच. असं वाटते की मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. जोपर्यंत योगेश खेळपट्टीवर आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही दिनेश चौगुलेला बॅटिंगला यायचंय. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहूया आपण. बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. इट्स अ वाईड यॉर्कर, डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे, 17 धावा आहेत, 2 बाद 17. या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुजित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. फार एंड. मानिपाडा फुल्लर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्यात आणि काय गोलंदाजी षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिलेल्या त्या 5, हे पाहू शकता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या आहे 2 बाद 17 आणि आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 28 धावा. सुरुवातीला मी भाकीत केलं होतं की तुम्ही जर धावसंख्या 40चा आकडा पार केला तर मात्र चेस करणं तितकं सोपं राहणार नाहीये. येस, डेफिनेटली 12 बॉल 28चा रिक्वायरमेंट होता. आता आई देवी वडूनवगर संघ 17 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि या क्लायमेटिक कंडिशन्सचा प्रभाव काय घडू शकतो मॅचवर त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. जर विचार केला, पहिलं षटक ज्या माध्यमातून हाताळलं गेलं, पहिल्या षटकात धावा खर्च केल्या चंद्रकांतनं 12, परंतु सुजित कालेकरचं कौतुक करावं लागणार आहे. सुजित कालेकरनं फक्त 5च धावा इथून खर्च केल्यात. 12 चेंडूंमध्ये 28 या धावसंख्येची गरज आहे. यानंतर वाशेरे आणि त्या विपक्षामध्ये कशेळी अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोठा थ्रिलर, क्रिकेटच्या पटलावरचं फार मोठं घमासान. द केक क्राउन ट्रॉफी
2026च्या निमित्तानं आजचा या रजनी क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस आहे. चला थोडंसं स्पीडअप कराल. वेळेच्या संदर्भात आपल्याला बोरिवलीकर, कुकसे बोरिवलीकर इथून तुम्हाला निश्चितच निर्बंध पाळावे लागतील. गिरीश पाटील आलेत. बोरिवली संघाचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व इथून ते करतील. 12 बॉल 28चा हा सामना आहे आणि वडू नवगर संघ देखील इथून हा सामना जिंकण्याकरता योगेश पाटील आणि त्याचा साथीदार रोहित मेहनत घेतात. ताकद लावली जाते. बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धक्का दिलाय. निश्चितच योगेश पाटील वर केला इथे पहिल्या बॉलवर पहिला वार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोरडकर. जसा एखादा सोनार जशी सोन्याची सत्व परीक्षा घेतो प्रतिकूल परिस्थितीत, तसा कदाचित या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये हे टेनिस बॉल क्रिकेट त्या फलंदाजाची चाचणी घेतोय की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. उर्वरित 11 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 28. 11 चेंडू आणि 28 हे समीकरण आहे गवळी सर. नाही, डेफिनेटली शेवटच्या षटकामध्ये ज्या 16 धावा आलेल्या आहेत ना, त्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि खास करून सुजित काळेकर यांनी ज्या धावा पटकावल्या शेवटच्या षटकामध्ये, ह्या कुठेतरी निर्णायक ठरू शकतात. नवीन बॅटर दिनेश चौगुले, अनुभवानं संपन्न असणारा खेळाडू. इथे पहा फटका फसलाय आणि झेल देखील फसली आहे. दिनेश चौगुलेला जीवनदान देणं हे कदाचित धोक्याचे फार मोठे संकेत असू शकतील. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवायचा होता. 38च्या बंदिस्त वर्तुळाच्या आतमध्येच फटका फसला होता, परंतु कॅच ड्रॉप्ड आणि तिथून मिळालं जीवदान दिनेश चौगुले या खेळाडूला. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे उत्तरार्धात फलंदाजी करत असताना आई देवी वडू नवगर 18 या धावसंख्येवरती. इट्स ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज डेंजरस. अति आत्मविश्वास. बॉल तयार. फुल टॉस पाठवलाय 2 खेळाडूंच्या गॅप मधून. बॉल चाललाय. एक टप्प्याखेर ओव्हर द रोप आलाय. दमदार चौकार. काही कमवलं त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी. राहतो नेहमी तो बादशाहवाणी. राहतो नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. आज चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 धावांचा पाठलाग करत असताना 22 हा आकडा धावफलकावरती जोडला गेला. 9 चेंडू आणि 23चा सामना आहे. इथून सामन्याला रंगतदार वलय प्राप्त होणार एवढं मात्र निश्चित. बॉल तयार. आणखीन एक फुलटॉस. त्याला पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला जिथून धावा प्राप्त होतील. फक्त एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 23. 8 चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज आहे. इथे प्रयत्न करावे लागतील. फत्ते शिकस्त जर करायची आहे. येस, पंचांच्या निर्णयाला इथे आव्हान दिलं गेलंय की वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय इज इट ऑन अबाउट द वेस्ट ऑर नॉट. कमरेच्या वर बॉलचं लँडिंग आहे की नाही ते पडताळून पाहिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि हा इथून ऑथराइज चेंडू गणला गेला. 23 धावसंख्या धावफलकावरती आहे. 8 चेंडू आणि विजयाकरता 22 या धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज गिरीश पाटील. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. दिनेश चौगुलेला इथे काहीतरी चमत्कार करावा लागणार आहे. आखू टप्प्याचा बॉल त्याला फक्त उडवलंय. बॉल गॅप मध्ये आणि त्या विरोधात अगदी उलट्या दिशेनं धावत जाऊन झेल टिपली आहे. माईक हस्सीची आठवण करून देणारा झेल. ट्रॅव्हिस हेडची
आठवण करून देणारा झेल आणि इथे मात्र परतावं लागणार आहे दिनेश चौगुले या धुरंधर खेळाडूला. बॅट्समन आउट. निमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घेऊन फिरत निखिलजी, मला वाटतं तुम्ही दोघांचं उदाहरण दिलं. तुम्हाला आठवण आली असेल वर्ल्ड कप 1983. 25 तारीख होती, 25 जूनची ती दुपार, आणि त्याच वेळेला घेतलेला मदनलालच्या गोलंदाजीवर कपिल देव यांनी व्ही रिचर्डचा झेल कालांनी निनाल ठरला होता. एक चांगली आठवण. 25 जून 1983 म्हणजे 1975चा विश्वचषक वेस्ट इंडिजनं जिंकला होता. 1979 वर देखील त्यांनी शिक्कामोर्तब केला होता आणि तिसरा विश्वचषक ते जिंकणार होते, परंतु अक्षरशः त्यांच्या तोंडातला घास हिसकावला भारतीय क्रिकेटर्सनी. चांगली गोलंदाजी, प्रोजेक्टाईल मोशन दिली, सरळ लॉफ्टिंग, चेंडूचं लँडिंग जर आपण पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रॉपर प्रोजेक्टाईल मोशन आणि यष्टीरक्षक देखील त्याचं काम जबाबदारीनं निभावतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. उर्वरित 6 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 22 या धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता वडूनवगर संघ विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. नाही, अगदी बरोबर. 3 षटकामध्ये निम्मा पल्ला पार केलेला आणि एका षटकामध्ये निम्मा पल्ला पार करायचा आहे. 23 धावा आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. वडूनगर संघासाठी आव्हान कठीण आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. कारण क्रिकेट स्पर्धेमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये. 6 चेंडू आणि 22 धावा. खेळपट्टीवर पाहतोय आपण प्रणित आणि त्याचबरोबर रोहित म्हात्रे, आणि दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं, आणि ती कामगिरी मात्र आई देवी वडूनगर संघाचे बॅटर करतील का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब आणि सन्माननीय धीरजजी पाटील साहेब, जुनांदुरकीचे हे दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आपणास विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रुपेशजी पाटील आणि धीरजजी पाटील साहेब. सहा चेंडू आणि विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. इथून काहीतरी वेगळा चमत्कार करावा लागणार आहे फलंदाजांना. बॉल तयार, राजू आलेत. पहिलाच बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चालला ऑन साइडला. च्या मार्फत पहा, दुसरी धाव देखील अत्यंत वेगाने इथे कंप्लीट केली आहे. एकेरी दुहेरी धावांनी गवळी सर आता काम चालणार नाही. जशी मागणी आहे तसा पुरवठा फलंदाजांना करणं देखील गरजेचं आहे. नाही, डेफिनेटली, कारण आता मात्र हवाई यात्राच करावी लागेल. एअर स्ट्राईक करणं फार गरजेचं आहे. मोठे फटके खेळावे लागेल. 4 षटकारांची आतषबाजी करावी लागेल, कारण आता समीकरण जे आहे ते म्हणजे 5 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू शॉर्ट होता, फोर्स केलेला आहे, आणि हा चेंडू मात्र जाईल वाईड अप लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर. षटकार, मोस्ट निडेड सिक्सर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केट, प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा, प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे. आणि या षटकाराच्या मदतीनं नवी संजीवनी देण्याचं काम या फटक्यानं इथून केलंय. 31 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्याकरता. सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब आणि सन्माननीय धीरजजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात, या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनस्वी आभार. अत्यंत महत्त्वाचा वेळ या स्पर्धेकरता आपण दिलाय, त्याबद्दल पुन्हा एकदा रुपेशजी पाटील आणि धीरजजी पाटील साहेब मनस्वी आभार. 4-14 फुलटॉस चेंडू फटका खेळलेला आहे. प्लेसमेंट चांगली बघायला मिळते, पण मात्र थ्रो खरं तर असं वाटतं की चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल, परंतु फक्त 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी
12 धावांची आवश्यकता. सामना अजून संघर्षपूर्ण आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. रोहितच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं कदाचित निर्भीड झालेला चेहराच इतिहास घडवतो. आणि रोहितच्या आत्मविश्वासाची पातळी जर आता पाहिली तर कदाचित येणाऱ्या 2 बॉलवर या मॅचचे तख्त पलटण्याची क्षमता असणारा हा खेळाडू ठरू शकेल का, येणारी वेळ आपल्याला सांगेल. राजू देखील तितकेच तरबेज आणि अनुभवानं संपन्न खेळाडू आहे. उर्वरित 3 चेंडू आणि विजयाकरता फक्त 2 मारायचे आहेत असं आता सांगत असतील वडूनवगरचे पाठीराखे. यस राजू, हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पंचांकडे साशंक नजरेनं बघितली, बट इट्स अ डॉट बॉल. कारण रिव्ह्यू लॉस्ट आहे, रिव्ह्यू घेता येणार नाहीये. राजू फोर्स केलेला आहे आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. षटकार. व्हॉट अ मॅच, इट्स अ अनबिलिव्हेबल स्ट्रोक. अगदी ताकद दिली फटक्याला आणि इट्स आउट ऑफ द पार्क. मच नीडेड 6 फॉर टीम आई देवी वडूनवगर. 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे लढावं लागेल रोहितला. त्याच्या चेहऱ्यावरचा उच्चांक आत्मविश्वास सांगतोय आज इतिहास घडवण्याकरता हाच वडूनवगरचा वाघ क्रीडांगणावरती गावकऱ्यांच्या प्रतिष्ठेला घेऊन लढतोय. 1 बॉल 6चा सामना आहे. कोण ठरणार इथला सिकंदर गवळी सर? 1 चेंडू आणि 6 धावा. सिली पॉइंट तैनात केला होता. बऱ्याचशा वेळेला आजकाल आपण पाहतोय जेव्हा असं समीकरण येतं ना तेव्हा सिली पॉइंट तैनात केला जातो. का करण्यात येतो याचं उत्तर मला आजही कळलेलं नाही, हे कोण मला आजही उलगडलेलं नाही. सिली पॉइंट तैनात करण्यात येतो. इट्स नाईट वॉचमन. येस, 1 बॉल 6चा सामना. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. इतिहास रचलाय. मी 3 बॉल आधी बोललो होतो का माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलेला आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो. आणि हा धुरंदर समीर ठाकरेंशी देखील मी चर्चा केली की हा ठोकणारा षटकार. आणि रोहित आजच्या रात्रीतला सुपरस्टार. लाईनअप करा प्लीज. वडूनवगर संघ सलाम. रोहित आदरणीय दिनेश दादा चौगुले यांच्या वतीनं रोहितच्या त्या गोल्डन 6 करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अविश्वसनीय सामना, अत्यंत रोमहर्षक आणि अत्यंत म्हणजे ग्रामीणच्या पटलावर वडूनवगर हा इतिहास रचण्याकरताच बनलेलं नाव आहे हे पुन्हा एकदा रोहितनं दाखवून दिलंय. तर रोहितजी या, तुम्हाला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ॲब्सोल्युटली त्याच्याच नावे जाईल. आपण इथे आमंत्रित करूयात. रोहितजी या. निश्चितच या स्पर्धेमध्ये द केक क्राउन ट्रॉफी मध्ये आज इतिहास रचलाय आणि खऱ्या अर्थानं वेल प्लेट. मनापासून जबरदस्त खेळ तुम्हाला आदरणीय दिनेश दादांच्या वतीनं दिल्या जात आहेत. तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय निलेशजी देशले साहेब, आपणास विनंती आहे की आपण देखील क्रीडांच्यावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. रोहितजी, प्रथमतः अभिनंदन तुमचं. काय म्हणाल, मनामध्ये काय भावना होत्या? कारण मला वाटतं 3 षटकांमध्ये 23 होत्या आणि एका षटकात 22 मारायच्या होत्या. ध्येय समोर होता आणि मी तुमचा 4थ्या बॉललाच अनाउन्समेंट केली होती की कॉन्फिडन्स लेवल हाय दिसतोय, 100% अचीवमेंट होऊ शकेल. काय म्हणाल, काय प्रतिक्रिया होत्या? सर, जेव्हा तेव्हा आमचा चालूच होता की आपल्याला ट्राय तर करायचंच आहे. हारण्यासाठी तर कोणी येत नाही, तो लढण्यासाठी तर येतोच. तर तेच मनात ठेवलेलं की आपल्याला करायचं आहे. टीमकडून अशीच अपेक्षा असते, पण कधी कधी सक्सेस होतो, कधी कधी नाही होत. हा सामना आहे
म्हणशील आता काय वाटतं मनात? चांगला वाटते, अशी मॅच जिंकल्यावर चांगलाच वाटणार आहे. गावकरी खर तर जे लाईव्ह पाहत असतील, ग्रामीण क्रिकेट याच करता सफल आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही गावाची प्रतिष्ठा घेऊन लढत असता. काय म्हणशील, हा विजय कोणाकरता समर्पित आहे? सर हा प्रथमतः माझ्या 11-12 खेळाडूंसाठी आणि त्याच्यानंतर पूर्ण गावासाठी. तुम्ही ऐकत होतात रोहितला, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील याच खेळाडूच्या नावे जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की मान्यवर पाहुण्यांना आपण निश्चितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमंत्रित करूयात. गणेशजी पाटील आपण यायचंय, आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. सन्माननीय धनजी पाटील साहेब, आपण या. आपलं स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि आजच्या मॅचचा सुपर हिरो, ज्यानं खरं तर प्रत्येक भिवंडीच्या कट्टर क्रिकेटच्या चाहत्याच्या ओठावर एकच नाव असेल, ज्याचं नाव असेल रोहित. आज खरं तर त्याला इथून दिलं जाणार आहे द केक क्राउन शॉपच्या वतीनं मैच के बाद और जीत के बाद कुछ मीठा हो जाए, तदनंतर काही डिस्काउंट वाउचर्स आणि या मॅचची अविरत आठवण देणारा मॅन ऑफ द मॅचचा एक सुपर मोमेंटो ट्रॉफी. वेल प्लेड मिस्टर रोहित, विश यू गुड लक फॉर टीम वडू नवगर. मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित याला आपण इथून करतोय पुरस्कृत. येस, जितेश फाउंडेशन अर्थात जन्म टेमोलीकडनं 1000 रुपये, आणि रोहित जय विलास पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये ऑनलाईन झालेले आहेत. आता तसे हिम्मत चौगुले यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये ऑनलाईन झालेले, आपण मोबाईल चेक करून घ्यायचा आहे. सो अभिनंदन रोहित. थँक्यू. आणि यानंतर कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन. आमचे परम मित्र